कागद होतो हा मग येतोय हा त्याचा कागद होतो देऊ आता ते कागद देऊ ह्यात तुमका नडता वा जे का रंगले गांगले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथींची जाणावा त्या देवाच्या रूपात ते इले असतील कागद मागा त्याचा अपमान करायचो ना ह्याच नाटका एक नंबरचे बुवा सध्याच्या घडीला मी प्रामाणिकपणे जसं माझं कौतुक केलं तसं मी त्यांचं पण नेहमी करत असतो युट्यूबला तुम्ही बघता सध्याच्या घडीला माझ्या आयुष्यात पाहिलेले पहाडी आवाजाचे बादशाह वामन खोपकर आणि यांचे गुरुजी विजयजी परब एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पश्चात म्हणजे त्यांच्या बरोबर सध्याच्या घडीला जर पहाडी आवाजाचे बादशाह कोण असतील तर ते सन्माननीय संदीप लोके बुवा एकदा जोरदार टाळ्या वाजवा जे आहे बुवा ते आहे त्याच्यात वाद नाही फक्त एकच दोष त्यांच्यातला असणारा एक दोष सांगतो बाकी सुंदर बुवा माझे मित्र आहेत फक्त एक दोष त्यांना असणारी घमेंडी समोर ज्याला कमी लेखायचं हा गोरख कल्याण राग नाही बुवा अरे 30 वर्ष मागा भजनात झाली हो लिहून घ्या चव्हाण बुवांना 30 वर्ष भजनी क्षेत्रामध्ये डबल बारी मध्ये झाली मला स्वतःला 26 वर्ष झाली म्हणजे वरिष्ठ भजनामध्ये कोण आहे तुमच्या बरोबर काय इशारा घेतले नाही बुवा माझे मित्र आहेत एकमेकाला आम्ही बोलतो हे फक्त 3 तास 4 तासाचा हा खेळ आहे ते मला बोलतात मी त्यांना बोलतो हा 4 तासाचा मनात काय नसतं का आमचं काय वाटेवरून भांडण किंवा कलमा आमच्या दारात होता असातला काय भाग नाही ते देवगड तुम्ही कुडाळ पण एक लक्षात ठेवा बुवा कुडाळ ही खरी भजनाची पंढरी आहे बुवा लक्षात ठेवा कुडाळ ही भजनाची पंढरी जशी देवगड आम्ही तिथे गेल्यानंतर सांगतो तशी कुडाळी भजनाची मंडळी अरे याच ठिकाणी या गोटोज गावामध्ये अरे भजन महर्षी भजन सम्राट ज्याने महाराष्ट्र पदाक्रांत केला होता महाराष्ट्राने ज्यांना उचलून धरलं ते कृष्णा पवार बुवा याच गोटोस याच कुडाळचे बुवा लक्षात घ्या आणि त्यांचं नाव तुम्ही सुरुवाती विसरला अरे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळली माफ करा नंतर आठवण झाल्यावर घेतली आणि तुमका माहित नाही हे गायचोर बुवा प्रसिद्ध बुवा हे गायचोर बुवा तुम्हाला माहित नाही नाव ऐकून राजाराम सावंत बुवा इथलेच बुवा त्यांची नावं घेतली पाहिजे हा नमस्कार सावंतवाडी स्टेट बँक तेव्हा धन्यवाद मंडळ आभारी माजी सैनिक रत्नाकर सावंत हवालदार क्या बात आहे या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी धन्यवाद धन्यवाद भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये करतो उघडदार देवा आता तरी देवा मला पावशी घेणार 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 तुम्ही तरी जाऊन बसा घेणार बघा खुर्च्या या पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये करतो जास्त वेळ नाही घेणार गजरामध्ये सुद्धा वेळेचं बंधन या ठिकाणी घातलेलं आहे 40-40 मिनिटं गजर बुवा दिलेला आहे त्याच्यामुळे पद्य पाळणं ही गरजेचं आहे रूपाचा अभंग कुठला किंवा काय ते मी सगळं सांगणार आहे सकाळी बोलूया
सागमध मनी धमग गमप गमरी धनी 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 साग गमप गमरे निधसा सनी धनी धम गमध गमप गमरी धनी धनी गमधनी गमधनी सा गमधनी सा गमधनी सा वामनराव खवळे आहे सुरानो चंद्रभा चंद्रवा आहे सुरानो चंद्रवा जांगड्याचे कोश माझा चांदण्याचे 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 कोश माझा प्रिय कराला पोचवा प्रिय कराला पोचवा हे सुरानो चंद्रवा वाटे का गीत माझी हरवलेल्या मानसाची वाटे का गीत माझी वाटे हरवलेल्या मानसाची परतुरी आकाश सारे परसुरी आकाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे जे तुम्ही पहावे वेदशास्त्र जे तुणी पहावे वेदशास्त्र नमन करावे कुलदैवतांशी नमन करावे कुलदैवतांची माता पितरांशी सर्व भावे माता पितरांची सर्व भावे मस्तक ठेवावे संतांची हे चरणी मस्तक ठेवावे संतांचे चरणी सदा वसोवानी शिवना सदा वसोवाणी शिवना शिव शिवायचे उच्चारावे मुखे शिव शिवायचे उच्चारावे मुखे जन्म मरण दुःखे नाशताती जन्म मरण दुःखे
स्वामींचा विजय असो आई यक्षिणी मातेचा विजय असो सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य चिंतामणी पांचाळ गुरुवर्य जीवन मळवी हॅलो विलास गावकर मुंबई माऊलीने आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. भगवंता त्यांच्या इच्छा पूर्ण करा. धन्यवाद. हनुमान मित्र मंडळ मानगाव या माऊलीकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद. वा आज ज्या ठिकाणी आपण आलोय तिकडे पुढे गेलात तर आमचा गड दिसतो. अनेक बाऱ्या तुम्ही इकडे केलेल्या आहेत. रांगणगड इतिहासामध्ये सुद्धा त्याची नोंद आहे. असा आमचा पवित्र रांगणागड बघण्यासारखा आहे. पर्यटकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि अशा या 36 गाव ज्या ठिकाणी एका ठिकाणी वसलेले आहेत असं हे मानगाव खोरं. आणि या मानगाव खोऱ्यात भजनाची परंपरा, अनेक क्रिकेट सामने, व्हॉलीबॉलचे सामने, दशावतार कलाकार, अनेक नामवंत कलाकारांची खाण असणारं हे मानगाव खोरं आहे. 36 गाव जवळजवळ एकत्र नांदतात, एक विचाराने नांदतात. एकदा एकजुटीसाठी या गावासाठी एकदा टाळ्या वाजवायचा जोरदार. म्हणून माझे कृष्णा पवार बुवांचे पट्ट शिष्य ज्यांच्या घरी आम्ही गेलेलो ते समोर बसले असते बघा. राजन सावंत नाच करा आणि गणपती पडा देवा नाच करायचा नाही पेटीच्या बाबतीत. ते काय काय आमका हित आहे. कृष्णा पवारांच्या बरोबर राहुल बुवा त्यांनी तुम्ही आता ते मगाशी हर हर हरेश्वर काय गातात ते. स्वतः ऑर्गन घरात आहे. पॅरिसच्या स्वराची पेटी आहे, जर्मन स्वराची पेटी आहे. कलाकार असावा, नम्र स्वभावाचा असा आमच्या राजन सारखा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. म्हणून बुवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. माझ्या एवढं कोण नाही, माझ्यासारखं वर आवाज लावणारं कोण नाही. गोरख कल्याण फक्त मीच गातोय. हो ती प्रार्थना तुम्ही कल्याण थाटात बुवा कल्याण रागात गायला ती प्रार्थना. एवढं का मी पुढं ना गोरख कल्याण म्हणा. अरे खमात थाटाचे सगळे राग आहेत. कल्याण मध्ये गायला तुम्ही कल्याण राग आहे. खमात थाटात हे गोरख कल्याण राग बरोबर राजन भाऊ. गोरख कल्याण राग हा खमात थाटात येतो. बरोबर असेल तर सांगायचं बरोबर. मग खमात थाट माहिती आहे बुवा. खमात तुमका खमात आणि फामा आवाज लावलं वर बस झालं तुमचं खमात आणि फामा. असू दे. बाकी मी त्यांच्या भजनाचं नाव नाही ठेवणार कारण भजन हे भजनच आहे. भजन अक्षर 3 आहे. भजन भ म्हणजे भजवा, ज म्हणजे जपवा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जन माणसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. परमेश्वराकडे या कलियुगामध्ये जवळ जाण्याचा मार्ग कुठला असेल तर ते नामस्मरण भजनच आहे. आणि हेच आपल्याला तारणार आहे. हे सगळं दिसतं, हे सगळं नाशवंत आहे. लोके बुवा नाशवंत आहे एक नंबर. तो जवान बुवा नाशवंत आहे. हे दिसतं हे सगळं नाशवंत आहे. आणि जो दिसत नाही तो परमेश्वर आहे. आणि त्याचा शोध घेण्यासाठी हे भजन आहे. हेच आपल्याला तारणार आहे. बाकी सगळं काही नाही. मजा करूया, हसत खेळत बुवा डबलबारी करूया. 3 तास 4 तास काय लोक थांबतील तोपर्यंत मजा करायची. एकमेकाची उनी धुनी काढण्यापेक्षा लोकांना काहीतरी चांगलं देण्याचं काम करूया अशी माझी विनंती आहे. एक वरिष्ठ मानता तुम्ही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. बाकी काय नाही. आमका क्लेश करू तो नाही म्हणजे काय मी ऐकाय दांडेकाठी घेऊन गेले. आमका क्लेश करू नको, आमका क्लेश करू नको. माका कंटाळवी लागली असतो म्हणजे काय पकवा तवटे. हे हेमंतजी तवटे हे तवटे बुवा आमचा अभिषेक सुतार ही मंडळी काय दांडके घेऊन गेले मारामारी करू. आणि समजा कशी गळीली मी नुसतो अंगार जरी पडले तुमच्या कपस लावून गा नाही हो पडाक नाही आता बोलते पडाक नाही पडावलं म्हणून बुवा काही नाही. शेवटी आपल्याला एकच मार्ग तुमचा आणि माझा एकच आहे नामस्मरणाचा. म्हणून भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये.
बुवा 15 मात्रा सुंदर बुवा गायला अफलातून भजन 15 मात्रा